तर मित्रांनो आज देगाव वाई या ठिकाणी एक ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडते आणि या मैदानाच्या गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला सुंदर असा साज पळताना दिसलाय मित्रांनो. ब्लॅक टायगर आणि महाराज ही गाडी गटपास झाली. त्यांची ब्लॅक टायगरची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. त्यांच्याशी आपण जरा चर्चा करूयात. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल कसं नियोजन करण्यात आलं होतं महाराज सोबत? नियोजन भाऊनी केलं बाबू शेटमध्ये. नियोजन किती दिवसापूर्वी झालेलं आहे? नियोजन 4 दिवसापूर्वी झालं. 4 दिवसापूर्वी झालेलं आहे. हा नक्की नंदी कुठला आहे नक्की सांगा? कोंढणपूरचा आहे ब्लॅक टायगर. जिल्हा पुणे हवेली. शेंगडच्या पायथ्याशी बर. थोडस त्याचा इतिहास थोडासा लोकांना सांगा की तो अगोदर कुठं पळाला, कुठे त्याची कामगिरी सांगा आता थोडी. मध्ये बोर मध्ये 1 नंबर केलाय त्या दिवशी. आता ह्याला सोमेश्वर केसरीला. सोमेश्वर केसरीला 1 नंबर केला होता. त्याच्याबरोबर कोण पळालं होतं? त्याच्यावर तो ह्याचा विरा होता मुळशीचा विरा होता. साधारण किती वय आता याचं? 5.5-6 वर्षाचा आहे. 5.5 वर्षाचा. खरेदी आहे का तुम्ही घरच्याच घ्यायचं आहे काय? आणि विकत घेतलेला आहे. धीरज शेठ भांडवलकर नाही का? भांडवलकर नाही का? सासवडचे धीरज शेठ बादलचे भांडवलकर. मालक. सासवडचे मालक. त्यांच्याकडून घेतलेलं आहे. बारीक असताना घेतला होता बच्चा, एक 6-7 महिन्याचा होता त्यावेळेस त्यांनी दिला होता आपल्याला नाही का? आता आज महाराज आणि त्याची गाडी पाहिली. गाडी कशी पाहिली बघितली की तुम्ही? गाडी सुंदर पाहिली. चांगली चांगली चांगली. बबलूच्या ड्रायव्हर होते, काय सांगाल? सोन्याचे नव्हते. सोन्याड्यावर होते. रामसवाडीचे मसोडीचे सोन्याड्यावर होते. रामसवाडी ड्रायव्हर होते. हो हो. बैलाचा विषयी थोडासा त्याचा इतिहास वगैरे सांगा की, म्हणजे त्याचं स्पीड वगैरे कसं आहे काय? पिढी म्हणजे मला जसं तो गाडी जर असला ना, गाडी सोड जीव सोड मग गाडी सोडणार नाही. बर. शेजारची गाडी पास होऊन पास होऊन देणार नाही. त्याचं एक वैशिष्ट्य आहे. हो. कुठल्या खांदी पळतो काय? दोन्ही खांद्यातून. दोन्ही खांदी पळतो. हो. जास्त स्पीड कुठनं घेतो तो? दोन्ही खांदे. नाही खालनं तळातनं मधनं. दोन्ही खांदे. गाडी असताना तर बोलायचं नाही की शेजारच्या बैलाला नाही का की कमी पळण म्हणून. उघड्यावर तरी थोडस कमी पळण नाही का, उघड्यावर म्हणजे पण कमी नाही पळणार. गाडी जर असेल ना तर गाडी सोडणार नाही अजिबात. पुरवली गाडी सोडणार नाही. शेजारचा बैल ठाम पाहिजे पण कडेने पळणार. मग कडेने का असं ना, पण कुठंतरी ती खासियत आहे म्हणजे की तो गाडी पास होऊन देत नाही. प्रत्येक बैलाचं वैशिष्ट्य असतं. आता महाराज बरोबर पळाले म्हटलं की तुम्हाला माझी थोडी चर्चा होती. बैलगाडी क्षेत्रामध्ये बकासूरने एवढं नाव केलंय, त्याच्याच दावणीचा किंवा त्याचा वारसदार म्हणून किंवा आपण त्याचा भाऊ म्हणून असा महाराज त्याच्या बरोबर पळालाय. त्यामुळे चर्चा ही राहते. तर काय काय सांगाल, कसं बघताय आता? भारी वाटतंय त्या संघ पळल्यामुळं. चर्चेमुळे आता कसं होतं, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की बाबा बकासूर बरोबर पळण्यासाठी. हा बरोबर आहे, पण त्यांच्या दावणीतल्या बैलासोबत पळलंय. महत्व आहे. अभिमान आहे देवाच्या गोट्यातल्या बैला संघ पळल्यामुळे. ज्या पद्धतीने कुठेतरी आता लोक म्हणतात की बाबा बकासूर बरोबर पळायसाठी महाराज बरोबर पळतो किंवा काय, असं काय तुमच्या अपेक्षा नव्हती? तसं काय नाही. तसं काय नाही. फक्त बकासूरच्या दावणीतल्या पण नंदीसोबत कोणासोबत पळू द्या, पण तेवढा आनंद आहे. अभिमान आहे आम्हाला पळलं. शेठचं काय म्हणणं आहे? शेठला फोन केलेला का तुम्ही शेठ आहे? नाही भाऊ शेट घरी आहेत ते. बरं, काय त्यांची प्रतिक्रिया आहे? लग्न आहे त्यांच्या भावाचं, त्यामुळे आले. बरं. काय नाव त्यांचं? गाडी कुठल्या नावानं पळते? कुमारी आधी बाबू शेट मुजमले कोण नंबर. बरं. या नावानंच गाडी पळते. मित्रांनो बघू शकताय महाराज बरोबर पळालाय आज आणि ब्लॅक टायगर आहे तो देखील नाव करतोय. सुंदर अशी गाडी पळाली आहे गटाला, पण त्यांची संपूर्ण टीम आहे. तर आता तुमचा ड्रायव्हर कायम तेच असतात का? आता इकडे आज ह्या मैदानात पाळण्याचा निर्णय कसा घेतला होता काय? ते भाऊनीच केलं ते नियोजन. सुट्टी मेकर कोण आहेत तुमचे? सुट्टी मेकर मनी टिंबळे, प्रणव डेंबळे, प्रणव सोनवणे, हे सगळे तिन्ही बी बैल सोडतात म्हणजे नाही का. सुट्टी मेकर आमचे घरचे आहेत आणि साईल ड्रायव्हर बी पारगावचा आपला घरचा आहे, तो बी असतो. आणि सोन्या ड्रायव्हर ते बी आणतो गाडी नाही का, महाराजची गाडी तो आणतो, त्यामुळे आपण त्यांना बसवलं. मैदानाची फाटी विषयी काय सांगा, कशी पळायला? फाटी चांगली आहे, फाटीचा काय प्रॉब्लेम नाही. थोडीशी उराटीच नाही का, लाईटली फाटी चांगली चांगली फाटी बिटी चांगली आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर आता तुम्ही रोज मैदानामध्ये काय अनुभव येतो? क्षेत्र कशा पद्धतीनं चाललंय? क्षेत्र खराब आहे. क्षेत्र कोण कोणाचं नाही, सख्या भावाचं नाहीये. बैल कोण कोणाला देत नाही. ज्यावेळेस तुम्हाला कपाळाला गुलाल लागेल ना त्यावेळेस तुम्हाला बैल भेटणार. तुमचं बैल किती बी पळू द्या. मग बैल एवढा आतापर्यंत पळत होता की बैलाला कोण बैल देत नव्हता आतापर्यंत. आता बैल एवढा पळायला लागलाय ना, बैला ज्यांचं आम्ही फोन करायचो ना ते त्यांचे आम्हाला फोन करायचं सारख्या. कुठंतरी ज्यावेळेस म्हणजे एखाद्या नंदीचा पडता काळ असतो, पडत्या काळात ना पोलीस बैल दिली ना आम्हाला. 5 वर्ष आम्ही पळतोय.
5 वर्ष पळतोय. पण बैल आपला गट काढायचा, सेमीला मार खायचा, कडणी लागायची गाडी. आणि पहिली गोष्ट माहिती थोडा आपला बैल आतला आहे, दोन्ही खांदी आतून उघड्या पिऊन पळतो, पण पब्लिकनी नाही का जास्त आपण हाणत नाही त्याला. आतला बैल आहे ना त्यामुळे. मित्रांनो बघू शकता म्हणजे कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये पायऱ्यावर बऱ्याच अडचणी येतात. ज्या पद्धतीने ही त्यांची संपूर्ण टीम सांगते 5 वर्ष बैल झाल्या एवढा टॉप मध्ये पोहोचतो, पण पायऱ्याला भरपूर अडचणी. हो, खूप अडचणी आल्या. नंदी आता ज्यावेळेस पळायला लागतोय त्यावेळेस मग लोकांची प्रतिक्रिया काय कोण बी रोज फोन येतात, चांगल्या चांगल्यांचे फोन येतात आणि नाही का बैल फक्त बोलायला राहिला पाहिजे तुमचा, मग सगळ्यांचे फोन येतात चालू होते. त्याच्या अगोदर फोन वगैरे काही नव्हते, पहिले लोक देत नव्हते का? नव्हते म्हणजे चांगले चांगले बैलाला आम्ही फोन करून काढायला पडत्या काळात कोणी साथ दिली नाही, परंतु ज्यावेळेस चांगला काळ आला त्यावेळेस लोक फोन करायला लागले. फक्त बैलाला बोलायला पाहिजे. काय सांगायला बैलगाडा शर्यत क्षेत्राविषयी काय सांगाल? काय दिले बैलगाडा शर्यत क्षेत्राने? एक अनुभव दिला, अनुभव दिला. एक चांगली काही चांगली माणसं आहेत. आता आपल्याला पहिले यांची बी नाही का साथ आहे, तात्या चव्हाण म्हणून बुलेटचे मालक आहेत, त्यांनी आपल्याला पायरा जुळवून दिला 2 बैलांचा. हरण्या म्हणून बैल आपला दुसरा, तो बी 2 मैदान फायनल रे, थोडासा आजारी आहे नाही का, थोडीशी दापला, त्यामुळे बसून ठेवला आम्ही त्याला. 15 दिवस झाले. बोर मैदानात 5 नंबर केला त्यांनी, आणि त्या दिवशी 4 नंबर केला केळावड्याच्या मैदानात नाही का. तो 2 बैल आहेत ना आपली, तो पब्लिकने पळतो ना, आतून पळतो. ठीक आहे. मित्रांनो त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये संघर्ष प्रत्येकाला आहे. आपण ज्या पद्धतीने म्हणतो की सामान्य बैलगाडी मालक असू द्या, बैल पळत असला तरी पैरे मिळत नाहीत. ज्या पद्धतीने आता यांची संपूर्ण टीम प्रत्येकाला अडचण आहे मित्रांनो. कुठेतरी लोक बैल पळत असून पण बैलाला बैल देत नाहीत, ही खरी सत्यस्थिती आहे. बरोबर. कुठेतरी आपल्याला स्वतःहून ते सिद्ध करावं लागतंय. ज्यावेळेस बैल बोलायला राहील, नम्रात राहील, त्यावेळेसच माणूस विचारतोय की बाबा तुमचा बैल किती दिवस बोलायला राहिला, किती बोलायला गेले. तुमचा म्हणतात कुठं राहिला बैल असं म्हणतात ना. आता मग चर्चा होती ना बैलाची. म्हणजे फोन केला की तुम्ही पहिल्याला काही विचारतात की पहिला तुमचा कुठं गुलाल आहे, किती नंबर आलाय, काय आलाय, तुम्ही गट कुठं काढता, असं तसं नाही का. आता त्यांनाच अडचणी यायला लागली. असं ठीक आहे. आपण फक्त खचून जायचं नाही. बैल एक दिवस सिद्ध करून दाखवतो, आणि त्याच्याने सिद्ध करून दाखवलं. आता याच्या आधी आपलं कुठलं बैल पळत होता का? पहिला. आणि दुसरा एक आहे ह्याचा भाऊ छोटा हरण्या म्हणून नाही का, तो बी दोन्ही गांधी पब्लिकचा आहे. आणि हा आतला म्हणून आम्ही तो घेतला दोन्ही गांधी पब्लिकचा. घरची गाडी बी आमची चांगली पळती, गट वगैरे काढती, सेमी नाही का, कडणी वगैरे लागली तरी टाकी थोडस मार खाती. फळ चांगला आहे म्हणून आम्ही तो घेतला. 40 गाव वरतून घेतलेला होता. बरोबर. आपली घरची गाडी पडली तरी समाधान वाटलं पाहिजे आम्हाला. काय त्यांनी नाराज केलं नाही घेतल्यापासून. गट पास करायचा, सेमीला मार्गाच्या, लोकांना गट पास होत नाहीत बरेच वर्ष, बरेच महिने. आपला गट पास व्हायचा, सेमीला मार्गायचा, कडण लागायचं, कुठं बैल कमी पडला, थोडीफार चूक, चालायचं एवढं तेवढं. ठीक आहे. बघू शकता संघर्ष प्रत्येकाला आहे. आज देगाव मैदानामध्ये महाराजांनी ब्लॅक टायगर गाडी सुंदर पळाली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गाडी मित्रांनो पळालेली आणि सेमीफायनल होणार आहे. नक्कीच आज देखील ब्लॅक टायगर गाडी त्यांना आणि फायनलचा गुलाल मिळवून दिली अपेक्षा करतो. धन्यवाद.